नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। पिंपळनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कार्यवाही, गुटखा जप्त, मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ। महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पिंपळनेर येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत बंदी असलेला गुटखा, सुगंधी पान मसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थ लाखो रुपयाचा साठा जप्त केला। त्यासोबत टाटा MH18 AA 4835 हे वाहन ताब्यात घेण्यात आले असून 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी AB पवार, शशिकांत राणे, मंगेश भावसा यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली। या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून संबंधित साखळीतील इतर व्यक्तींचा शोध सुरू आहे। दरम्यान अन्न प्रशासनाच्या धाडीची माहिती मिळताच पिंपळनेर शहरातील अनेक मिष्ठान दुकानाचे अचानक बंद करण्यात आल्याने दिसून आले। काही व्यावसायिकांनी दुकाने बंद करून निघून गेल्याची चर्चा शहरभर रंगली आहे। त्यामुळे नागरिकांच्या मनात विविध शंका निर्माण झाल्या असून जर सर्व व्यवहार नियमबद्ध असतील तर प्रशासनाच्या उपस्थितीने घाबरण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थितीने केला जात आहे। विशेष म्हणजे काही ठिकाणी भेसळयुक्त खवा व निकृष्ट दर्जाचे पदार्थ वापरून मिठाई तयार होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी समोर आल्या आहेत। त्यामुळे अन्न प्रशासनाने गुटख्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ रोखण्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होत असताना तिची गुणवत्ता, नमुना तपासणी व अन्न सुरक्षा नियमांचे पालन यांच्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पिंपळनेरमध्ये या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून शहरामध्ये चर्चेला उधाण आले आहे।